एका 5 वर्षांच्या निरागस मुलीला चक्क मृत्यूदंडाची शिक्षा. पण जिथे साक्षात स्वामी पाठीशी असतात तिथे मृत्यूलाही कसं हार मानावी लागते याचा अंगावर काटा आणणारा हा प्रसंग आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण 16 फेब्रुवारीची अद्भुत कथा पाहणार आहोत. स्वामी गिरनार पर्वतावरून थेट अंबाजोगाई येथे प्रकट झाले आणि तिथे गुराख्याच्या वेशात मुलांसारखे खेळू लागले. तिथे एका 5 वर्षांच्या चिमुरडीला स्वामींविषयी इतकं आकर्षण निर्माण झालं की ती रोज आपल्या घरची भाकरी स्वामींना मोठ्या प्रेमाने खाऊ घालू लागली. स्वामीही ती भाकरी आवडीने खायचे. पण परिस्थितीमुळे तिच्या आई वडिलांनी तिचं वेषांतर करून तिला मुलगा करून एका श्रीमंत सावकाराला अर्पण केलं. ती सावकाराकडे मुलगा म्हणूनच राहू लागली. सावकाराने या मुलाचं म्हणजेच त्या मुलीचं लग्न ठरवलं. लग्नाच्या दिवशी हळद लावताना सर्वांना समजलं की हा मुलगा नसून मुलगी आहे. सावकाराचा तर घोर अपमान झाला आणि रागाच्या भरात त्या सावकाराने त्या मुलीला चक्क मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. वध करणारे लोक तिला घेऊन रानात गेले आणि तिला एका औदुंबर वृक्षाखाली बसवलं. मृत्यू समोर असतानाही त्या मुलीने डगमगून न जाता डोळे मिटले, हात जोडले आणि आपल्या लाडक्या स्वामींचं स्मरण केलं. ती त्या स्मरणात इतकी हरवून गेली की तिला समोर उभ्या असलेल्या मृत्यूचा विसर पडला. स्वामींच्या भक्ताच्या केसालाही धक्का लावायची कुणाची ताकद नाही. स्वामी त्यांचे प्रत्येक क्षणी रक्षण करत असतात. ती छोटी मुलगी मरणाला का घाबरली नाही? कारण ती खऱ्या अर्थाने स्वामीमय झाली होती. आपणही जर अशाच निस्वार्थ भावाने स्वामींचे स्मरण केलं तर आपल्याला कशाचीच भीती उरणार नाही. स्वामींच्या या अगाध लीलेबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं ते कमेंट मध्ये आम्हाला सांगा आणि ही कथा जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. उद्याच्या 17 फेब्रुवारीच्या भागात काय घडणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी.